खेळाडू आहेत त्यांनी सर्वांनी बाहेर या। सर्वांना विनंती असेल आपण जे अतिरिक्त टॉस बॉक्सच्या इकडे आमचे प्रेक्षक बसलेत किंवा खेळाडू बसलेत सर्व आपण बाहेर यायचं आहे। सर्वांना विनंती असेल बाउन्सर आपण बाउन्सर स्वतः त्या ठिकाणी बसलेत, चला बाहेर या, सर्वांनी यायचं। आयोजकांच्या सूचना येत आहेत, चला मॅच इथे थांबवली जाईल। दर्शन दादांचं या ठिकाणी अनाउन्समेंट येते, सर्वांनी बाहेर या, स्टेजवर या सर्वांनी। चला सर्वांना विनंती असेल आपण जर गेलात तर अतिरिक्त प्रेक्षक देखील येतील, त्याच्यामुळे विनंती करतोय कुणीही त्या ठिकाणी थांबणार नाहीये। निलेश बारमुख साहेब आपण देखील बाहेर या, चला व्यासपीठावरती या। दर्शन दादा म्हात्रे आपल्याला व्यासपीठावरती बोलवतायत, आपण व्यासपीठावरती या, आपली जागा खाली नाही आहे, व्यासपीठावरती आहे। आणि सर्व बाउन्सर आपण देखील व्यासपीठावरती बसण्यासाठी यायचं आहे। चला अतिरिक्त अजून कोण असेल सर्वांना या ठिकाणी बाहेर यायचं आहे। वाशीवाला इथं कोण आहे? तू कुठला आहेस? काय पाहिजे तुला? तुला पत्रामध्ये टी शर्ट दिलाय ना? वाशीवाला आहेस तू? टी शर्ट कुठं? काय कशाला टी शर्ट पाहिजे तुला? यो परत कशाला असतं यो कॉमेंट्री 11 टी शर्ट दिलास नाही तू? कार्ड आता बंद केलाय ना, उतरव खाली। हवा लागेल त्याला। मॅच लावते सुरुवात। यस टाइमर अलर्ट असेल, टीम वाशी आपण लक्षात घ्यायचं आहे। चला मॅच सुरू करा। 4 षटकांचा सामना, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण इथून देऊया। सुपर 6 ची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाईल। चला मॅच सुरू करा। चला पंच आपण देखील वॉर्न करा, वॉशी टीम आपण सामन्याला सुरुवात करा। सुपर 6 ची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका बाजूने पत्रा मारुती वरची खोपवली आणि त्यांच्याच विरोधामध्ये नितेश मंजुला पुरस्कृत परी चॅम्पियन वाशी। खरं तर या गोलंदाजांनी एका षटकामध्ये कशाही विकेट घेऊ द्या, खरं तर 3 विकेट आल्या तर विपिन पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। पहा आणि जे प्रेक्षक आपण या ठिकाणी पैसे लावतायत ते जमा देखील करणं गरजेचं असणार आहे, त्याशिवाय अनाउन्समेंट आता याच्या पुढचे होणार नाहीये। चला जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅच लावते सुरुवात। पहिला चेंडू वाईटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय। संत गतीच्या मॅचेस कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिल्या, आजच्या रात्रीमध्ये देखील पाहतोय। पहिलाच बॉल, हाही चेंडू अतिरिक्त वाईटच्या इशारा मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय। गोलंदाजी मार्ग वरती पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत गौरव, आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय चिराग, आणि नॉस्ट्राइक एंड वरती फलंदाज केतन। अजून एक व्हाईट बॉल, व्हाईटची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। लगातार 3 व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। जो संघ जिंकेल त्याला मात्र एका ट्रॉफीचा हकदार होण्याची संधी इथून मिळणार आहे। इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, सरळ चाललाय विकेट कीपरच्या। खरं तर
ग्लोव्स मध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. 3 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. आता सर्व प्रेक्षक देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि आमचे पाहुणे देखील व्यासपीठावरती गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. निमित्त आहे आरजे ट्रॉफी 2026 च हे दिमागदार असं आयोजन. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर कालच्या रात्रीमध्ये देखील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये येताना आपण पाहिले. इथेही व्हाईट बॉल 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. एक चेंडू आतापर्यंत समाप्त झाला. 4 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकला खरं तर खोपोली संघानं आणि सर्वप्रथम बॅटिंग घेतले. इथे चॉप केल्या बॉलला चिरागच्या बॅट मधून अप्रतिम फटका. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. या 4 धावेच्या मदतीनं धाव फलक मात्र 8 वरती जाताना पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिल्या ना तर 100च्या धावा 4 येताना पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर चौकार देखील येताना पाहायला मिळतो. अजून एक चांगला फटका. अप्रतिम बॅटिंग चिरागच्या माध्यमातून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. इथे पुन्हा एकदा 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. खर तर या ठिकाणी चिरागने जर सीमारेषेच्या बाहेर बॉल मारला अर्थातच आउट झाला तर त्याच्यासाठी बिपिन पाटील यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज. पहा अगला वेगळं पारितोषिक या ठिकाणी आणि समर्थक आहेत वाशी टीमचे. त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील आमच्याकडे जमा झालंय. इथे सुंदर खर तर या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. धावफलकावरती टोटल जर आपण धावा पाहिल्या 16 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. गौरव यांनी जर या बॉलवरती किंवा पुढच्या बॉलवरती बोल्ड केला फलंदाजाला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे आलेला आहे आमच्याकडे. अजून एक फाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धावा जर आपण धावफलकावरती पाहिल्या 17 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर थोडस महागडं इथे होतं की काय आणि ते चित्र पाहायला मिळतोय. इथे कफलातून फटका. अजून एक कडक बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि धावफलकावरती टोटल धावा आपण जर पाहिल्या तर 21 लॉस ऑफ द 0 विकेट. 21 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खर तर पत्रा मारुती वरची खोपोली या संघाचा प्रमुख खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 21 धावा त्याने देखील या षटकामध्ये कुठल्यात. यस अक्षयसाठी देखील सुवर्ण संधी आहे. या षटकामध्ये कधी कुठल्याही बॉलला जर बोल्ड केला तर विपिन पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कित्येक वर्ष मात्र खोपोली संघासाठी प्रतिनिधित्व करत असताना मात्र चांगली कामगिरी केली. इथे काय घडलंय आणि मोठा फलंदाज रनआउट साठी जे गौरवने थ्रो केला त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलाय आणि जो फलंदाज आता बाद झालाय ना त्यांनी देखील आपल्या कारकिर्दीमध्ये बॉक्स क्रिकेट मध्ये पहिली बाईक जिंकले. मी हे अनाउन्स करणारच होतो परंतु तो या ठिकाणी धावशीच्या स्वरूपात बाद झालाय. म्हणजेच काय तर आरजे ट्रॉफी मध्ये मोठमोठे खेळाडू आपण खेळताना पाहिलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल.
कारण प्रमुख खेळाडू खरं तर चिराग बाद झाला. अफलातून बॅटिंग पहिल्या ओव्हर मध्ये त्याची आपण पाहिली, परंतु अतिघाई संकटात नाही असंच आपण सातत्याने चला मंथन वाडकर आपण बाहेर या, आपण आतमध्ये थांबायचं नाही आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर डायरेक्ट येताना आपण पाहिला इथे सुंदर फिल्डिंग. वा, शेवटच्या मुवमेंटला बॉल वरती हात टाकला आणि बॉलला थांबवलं. आय थिंक बबल्या होते त्या ठिकाणी. यस, आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॉल मात्र थोडासा स्किड झाला होता, टर्न झाला होता. केतनने जर षटकार मारला या बॉल वरती तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाले बिपिन पाटील यांच्या माध्यमातून. इथे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये एक धाव सहजरित्या घेतली गेल्या. धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या 23 धावा. 23 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. खर तर 23 धावा धावफलकावरती येताना आपण पाहणार आहोत, परंतु बिपिन पाटील यांचं भरपूर प्रेम खरं तर वाशी संघावरती पाहायला मिळतोय आणि त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील या ठिकाणी लावण्यात येत आहेत. प्रत्येक खेळाडूचं मनोबल, मग दोन्ही संघांसाठी पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावण्यात येत आहेत. धावफलकावरती 23 धावा इथे लागल्या गेल्यात. आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तन्मय. इथे गतीमध्ये परिवर्तन, परंतु व्हाईट बॉल आणि रिव्ह नसणार आहे. पहा, व्हाईट साठी रिव्ह नसेल, हा मात्र व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला गेला. एक्स्ट्राची धाव इथे मात्र लिहिली जाईल. रिव्ह नसेल. चला मॅच सुरू करा अक्षय. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. 24 धावा. इथे फटका फसला. नाखुश होताना पाहायला मिळतील, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं आरजे ट्रॉफी मध्ये आपल्याला एकतरी ट्रॉफी मिळावी. इथे टॅप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय? फलंदाज ओयुटी आउट. अजून एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय, परंतु कौतुक करेल ज्या ठिकाणी धाडस दाखवले सर्वच वाशी टीमच्या खेळाडूंना. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर चिराग होता, चांगल्या बॅटिंग करत होता, परंतु एवढ्या वेगानं थ्रो करणं, खरं तर गौरवने तो थ्रो केला. तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील जायला सुरुवात झाली. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 24 धावा. आता स्ट्राईक एंड वरती केतनला आपण पाहणार आहोत. कॅप्टन आहे टीमचा, परंतु इथून चांगली कामगिरी करावी लागेल. केतनसाठी षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल बिपिन पाटील यांच्या माध्यमातून. अजून एक चांगला बॉल. इथे काय घडते? षटक संपले दुसरं आणि धावफलकावरती 25 धावा. या षटकामध्ये फक्त 4 धावा आलेत. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा वाशीकर. अफलातून गोलंदाजी. 25 धावा धावफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला पाणी पुरवायचं आयोजक. तिसरं षटक फेकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय हे पाहणं गरजेचं असणार आहे. चला लगेचच सामना सुरू करा, कारण अजूनही बराच मॅचेस आम्हाला इथून कव्हर करायचे आहेत. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. 25 धावा धावफलकावरती.
25 धावा धावफलकावरती. मग आमचे मित्र एक उत्कृष्ट स्कोरर संदीपजी भोईर देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथे चांगला फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. आणि आता 500 रुपयाचं कॅश प्राइज बिपिन पाटील यांच्या माध्यमातून केतन साठी दिलं जाईल. जेव्हा कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे, जेव्हा मॅच समाप्त होईल तेव्हा हे पारितोषिक केतनला आम्ही देणार आहोत. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. नवीन फलंदाज निशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बबल्यासाठी देखील सुवर्ण संधी असेल. प्रत्येक बोल्ड जर प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी केलं, जेवढे बोल्ड करतील तेवढ्या विकेट वरती बिपिन पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिलं जाईल. आणि पारितोषिक देखील आमच्याकडे जमा आहे. केतन साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक इथे आमच्याकडे जमा झालंय. धावफलकावरती टोटल 25 धावा. पहिलाच बॉल, परंतु मैदानाच्या आतमध्ये पहा, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये कृष्णा पाटील खरं तर आपल्या टीम साठी इथे मात्र धावा वाचवताना पाहायला मिळालाय. कारण कुठल्याही पद्धतीचा बॉल येऊ द्या, आपल्या टीमला आपल्याकडून कशा पद्धतीने सपोर्ट अर्थातच 100% डेडिकेशन कसं देण्यात येईल हेच प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सजीव होताना पाहायला मिळेल. खूप सारे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ओयूटी लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज बिपिन पाटील यांच्या माध्यमातून बबल्यासाठी दिलं जाईल. चला फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर बिपिन पाटील मी जरूर या ठिकाणी सांगेन की पहिल्याच ओव्हर मध्ये 21 धावा आल्या होत्या. तदनंतर तुमची या ठिकाणी एंट्री झाली आणि अफलातून गोलंदाजी अक्षयने केल्या. खरं तर बिग सपोर्टर आहेत वाशी टीमचे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या टीम साठी महत्वाचा सपोर्ट. हा ही बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट झाला होता का नाही. या ठिकाणी सुखरूप बॅटर पोहोचलेत. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचले. चला एकत्रित येऊ नका वाशी टीम. 27 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. बबल्यासाठी खरं तर अजून पारितोषिक आलंय. बॅटला न लावता जर हे 2 चेंडू फेकले, इथे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. पहिला तर आलाय, अजून एक जर डॉट बॉल आला तर बिपिन पाटील यांच्या माध्यमातून अजून 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे या ठिकाणी जमा झालाय. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. धावफलकावरती टोटल जर धावा आपण पाहिल्या ना तर 27 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बबल्या गोलंदाजी मार्गवरती. भरपूर वर्षाचा अनुभव, खरं तर अनुभवी खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. 28 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 21 धावा. तदनंतर
दुसरं षटक जे अक्षयनं फेकलं होतं त्याच्यामध्ये 4 धावा, त्यानंतर बबल्यानं तिसरं षटक फेकलं आणि त्याच्यामध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या आणि महत्वाचे 2 गडी बाद केले. यशस्वी षटक हे 2 राहिले. मग आपण जरूर या ठिकाणी क्रिकेटमध्ये कधीच भाकीत करू शकत नाही की धावा किती होतील, कुठला संघ जिंकेल, कारण सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. खर तर लिकीरसाठी पारितोषिक आलंय. या 6 बॉल मध्ये 8 पेक्षा कमी धावा जर दिल्या किंवा 8 दिल्या तर बिपिन पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. चला फर्स्ट एड किट, फर्स्ट एड बॉक्स आमच्याकडे जमा आहे. चला जास्त लागले असेल तर आपण व्यासपीठाकडे या. फर्स्ट एड बॉक्स आमच्याकडे उपस्थित आहे. अक्षय वरती या. चला जास्त गंभीर दुखापत असेल तर आपण इकडे या. फर्स्ट एड बॉक्स आपल्याकडे उपलब्ध आहे. चला सामना सुरू करा लगेच. पंच लगेचच सामना सुरू करा. जाऊया मैदानाच्या दिशेने. लिकीरसाठी पारितोषिक आलंय. जर या षटकामध्ये 8 पेक्षा कमी धावा दिल्या किंवा 8 दिल्या तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज बिपिन पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. धावफलकावरती 28 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक, अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज लिकीरला आपण पाहतोय. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. इथे चांगला फटका परंतु सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लिकीरसाठी पारितोषिक आलंय. तन्मय लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिलं जाईल. 30 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. सुंदर असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतोय. या बॉलवरती आपण जर पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धावा येतील का, परंतु वाह काय क्षेत्ररक्षण केलंय. एकदा विशाल साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इथे एक्स्ट्राच्या धावा आल्या असत्या, तिथे मात्र बॉलला स्टॉप केलंय. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर जवळ या बॉलवरती खूप साऱ्या धावा सेव्ह केल्या. अतिरिक्त धावा रोखाव्या लागणार आहेत आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. टोटल धावा जर आपण पाहिल्या 32 धावा धावफलकावरती इथून येताना आपण पाहतोय. 32 धावा धावफलकावरती. हा बॉल वाईट आहे. एक्स्ट्राची धाव इथून येताना पाहायला मिळेल. 33 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. मग बरेचसे प्रेक्षक आज मध्यरात्र झाले तरी देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. इथे मात्र चांगला फटका या बॉलवरती 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम षटक आणि त्याच्यामध्ये चांगली खरं तर बॅटिंग करत असताना फलंदाजांना आपण पाहतोय. शेवटच्या खरं तर षटकामध्ये ज्या धावा येतील ना त्या मात्र महत्वपूर्ण असणार आहेत खोपोली टीम साठी. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. शेवटचा अंतिम षटक सुरू आहे. अजून एक चांगला फटका. आता चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. टोटल धावा जर आपण पाहिल्या 38. खरं तर
अजून या षटकातील बॉल शिल्लक असेल, शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि या बॉलवरती जर या गोलंदाजानं बोल्ड केला शेवटच्या बॉलवरती तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. इथे गॅप मध्ये चाललाय, 4 येतील. चौकार. 42 धावा झाल्या, 43 धावेचं आव्हान. मोठा आहे. चला मॅच कडे आपण जाऊया. वाशी टीम आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच फलंदाज पाठवा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूने किंग ऑफ कुंभार आली आणि त्यांच्याच विरोधामध्ये जय हनुमान करंजा उरण. चला टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन या किंग ऑफ कुंभार आली पेन आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान करंजा उरण या दोन्ही टीम मध्ये टॉस केला जाईल. सुपर 6 मधील ही दुसरी लढाई मैदानाच्या आतमध्ये खेळली जाईल. चला सामना सुरू करा. खोपोली टीम आपण का वेळ घेताय? चला लगेचच सामना सुरू करा. चला खोपोली टीम शेवटची वॉर्निंग असेल, आपण क्षेत्ररक्षण लावलं नाहीत तर आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांच्या विशेष सूचना येत आहेत. प्रत्येक बॉलवरती एकत्रित देखील यायचं नाहीये आणि आता टाइम अलर्ट आहे, त्याच्यामुळे पेनल्टी या ठिकाणी लावण्यात येईल. कारण एक शिस्तबद्ध स्पर्धा आणि आम्हाला देखील ही स्पर्धा लवकर संपन्न करायची आहे, त्याच्यामुळे सर्वांनी सहकार्य करा. खरं तर संपूर्ण इनिंग मध्ये 5 चौकार जर कृष्णा पाटीलच्या बॅट मधून आले तर बिपिन पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. संपूर्ण इनिंग मध्ये संपूर्ण मॅच मध्ये जर कृष्णा पाटीलच्या बॅट मधून 5 चौकार आले तर बिपिन पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज रोख दिला जाईल. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्क वरती निशांत ला आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेऊया. पहिलाच बॉल आणि फलंदाज बाद. पंचांचा बोट हवेत. एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला किंग ऑफ कुंभार आली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. जय हनुमान करंजा उरण टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला जय हनुमान करंजा उरण आहेत दोन्ही कॅप्टन. चला टॉस साठी मी विनंती करतो स्वप्नील म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत, आपण टॉस घेऊया. एका बाजूने किंग ऑफ कुंभार आली आणि त्यांच्याच विरोधामध्ये
जय हनुमान करंजा उरण हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय अक्षय इनॅट नंबर 3 च्या पोझिशन वरती. पहिल्याच बॉल वरती विशालची एक मोठी विकेट येताना आपण पाहिली. वाईट आहे बॉल. टॉस जिंकलाय किंग ऑफ कुंभारली या टीम आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. किंग ऑफ कुंभारली टीम टॉस जिंकला, आपण डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. लगेचच जशी मॅच समाप्त होईल मैदानाचा ताबा आपल्याला घ्यायचा आहे. एक्स्ट्राची धाव इथे येताना आपण पाहिली. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. यष्ट्यांचा वेध अजून एक फलंदाज. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खर तर ज्या ठिकाणी 3 षटकामध्ये 28 होत्या, तदनंतर ज्या धावा आल्यात ना त्या आता मात्र कुठेतरी फायदेशीर ठरतायत की काय मैदानाच्या आतमध्ये. पत्रा मारुती वरची खोपोली या संघाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आतापर्यंत त्यांनी 2 विकेट्स घेतल्यात. कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. चला जास्त वेळ घ्यायचा नाही गोलंदाज. आता जर अतिरिक्त वेळ घेतला तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कंपल्सरी पेनल्टी ही दिली जाईल. चला मॅच सुरू करा. कारण भरपूर सारा मॅचेस अजून आपल्याला इथून खेळवायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना रंगेल कारण महत्वाचा सामना आहे. इथे 2 खर तर फलंदाज बाद झाले, परंतु कृष्णा देखील नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. या संघाचा तारणहार प्रमुख खेळाडू. अजून एक चांगला बॉल. इथे मात्र थोडासा खाली राहिला. टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. प्रोत्साहन आपल्या खेळाडूला, आपल्या गोलंदाजाला दिला जातोय. अजून एक चांगला चेंडू. बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. डॉट बॉल आलाय. मागचा चेंडू. इथे चांगला फटका. एक तेरी तर दुसरी मेरी. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी तो अब हमारी. आणि या बॉल वरती 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. सर प्रत्येक बॉल वरती एकत्रित येऊ नका. वारंवार आम्ही अनाउन्समेंट देखील करतोय. चांगली स्पर्धा आहे त्याच्यामुळे आम्हाला देखील चांगलं वाटत नाही अनाउन्समेंट करण्यासाठी. परंतु आपण जर अतिरिक्त वेळ घेतला, सर्व संघांना आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे काय घडतं. वाह, काय फिल्डिंग केली या पठ्ठ्यानं. जवळ जवळ आपल्या टीम साठी खर तर 3 धावा वाचवल्यात. 3 धावा वाचवल्यात, परंतु या वाचवलेल्या धावा कुठेतरी फायदेशीर ठरू शकतात टीम खोपोलीसाठी. 7 धावा धावफलकावरती. इथे जिंकायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन्ही टीमला. आणि इथे हार मान्य नसणार नाहीये. कारण एका बाजूने आपण जर पाहिलं तर धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूने धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव आले.
धावफलकावरती 8 धावा आता येताना पाहायला मिळत आहेत. प्लीज प्रेक्षकांना विनंती असेल, बॉल टाकताना कोणी आवाज बाहेरून करणार नाहीये. सर्वांना विनंती असेल, बॉल टाकल्यानंतर तुम्ही जल्लोष करू शकता, परंतु बॉल टाकताना कोणी आवाज द्यायचा नाहीये. इथे व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहा पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रेक्षक आवाज करतायत, प्लीज सहकार्य करा, अन्यथा त्या ठिकाणी आमचे बाउन्सर तुमच्या जवळ पोहोचतील. प्लीज बाहेरून कोणी आवाज देऊ नका. संपूर्ण इनिंग मध्ये जर कृष्णा पाटील यांनी जर 5 चौकार मारले तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे दिले जाणार आहे बिपिन पाटील यांच्या माध्यमातून. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे चांगला फटका, पायावरती बॉल टाकला आणि 4 धावा, पहिला चौकार येताना पाहायला मिळत आहेत. एकाला अजूनही 4 मारायचे आहेत आणि धावा झाल्या धावफलकावरती टोटल 13. येणारे 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. 18 बॉल 30 धावा, प्रत्येक ओव्हर मध्ये 10.00 सरासरीने इथून धावा बनवाव्या लागणार आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तन्मयला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती 13 आल्यात, अजूनही 30 करायचे आहेत. इथे चांगला बॉल होता, पायावरती बॉल अदलतोय. यस, लेग बायच्या स्वरूपात ही धाव स्कोर कार्ड वरती लिहिली जाईल. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पहिल्याच बॉल वरती लेग बायच्या स्वरूपात धाव येताना आपण पाहिली. 14 धावा धावफलकावरती लागल्या. 43 पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा चांगले बॅटिंग करतो आपल्या टीम साठी. इथे सोडून दिला, यस, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथे स्कोर कार्ड वरती आता लिहिली जाईल. एक्स्ट्राची धाव येताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज इथे मात्र फक्त दिशा दिले. चांगली फिल्डिंग, महत्वाच्या क्षणाला मात्र बॉलला आतमध्ये ढकललं आणि इथे 1 धाव येताना पाहायला मिळते. कुठल्याही परिस्थितीमध्ये पत्रा मारुती वरची खोपोली हा संघ सामना सोडणार नाहीये, कारण या मॅचचं महत्व त्या टीमला माहिती आहे. इथे नशिबाची साथ पहा, ज्या ठिकाणी बॉल चालला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील पोहोचणार होता. तितक्याच बॉलनं युटर्न घेतलं आणि बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. नशिबाची साथ देखील वाशी टीमच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळते आणि या बॉल वरती 4 धावा इथून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. काय घडतंय आणि आता या बॉल वरती टोटल 5, यस, 5 धावा, टोटल 5 आल्यात. सर्व प्रेक्षक आपण शांत राहा थोडे, कारण सर्व खेळाडू आपण शांत राहायचं आहे, कारण मॅच देखील तेवढाच चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या धावफलकावरती 25 धावा, 25 धावा धावफलकावरती. 14 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. चला सामना सुरू करा. का वेळ घेताय खोपोली टीम? 5 धावा जरूर येताना पाहायला मिळाल्या. किंग ऑफ कुंभाराली या टीमनं टॉस जिंकला आणि डिसिजन थोडस पेंडिंग ठेवला. इथे काय घडतोय? फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात.
चला नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला नवीन फलंदाज. एक मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा पाटीलची विकेट खूप काही सांगून जाणार आहे या मॅच मध्ये, कारण महत्वाचा सामना आणि त्या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणाला कृष्णा बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंदन. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. इथे व्हाईट बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हॅलो एक्स्ट्राची धाव इथून येताना पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. इथे मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केले गेल्या. 27 धावा धाव फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो 27 धावा धाव फलकावरती. सत्तावीस धावा झाल्यात. येणारे 12 चेंडू आणि 16 धाव संख्येची गरज. चला सामन्याला सुरुवात लगेचच करा. चला प्लीज सामना लगेच सुरू करा. आम्हाला देखील माहित आहे की कुशल मॅच आहे, त्याच्यामुळे दोन्ही संघ थोडा वेळ घेत आहेत, परंतु अतिरिक्त वेळ घेऊ नका. चला मॅच कडे पुन्हा एकदा आपण जाऊया. 27 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज चिराग. चिरागला आपण पाहतोय. हॅलो हॅलो. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी चांगला बॉल, सुंदर गोलंदाजी. या बॉल वरती अफलातून खरं तर वेग पाहायला मिळाला चिराग यांच्या माध्यमातून. हे महत्वाचं षटक आहे. इथून चांगल्या धावा देखील बनवाव्या लागणार आहेत. कमी धावांचं षटक देखील एका संघाला फेकावं लागणार आहे. इथे चांगला फटका. आता मात्र डायरेक्ट हिट झाला असताना तर खरं तर धाबे दणाणले असते वाशी टीमचे, कारण महत्वाचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती होता आणि इथे मात्र एक धाव येताना पाहायला मिळते. चिराग थोडासा नाराज आहे, कारण एक एक धाव आपल्या टीम साठी खूप महत्वपूर्ण असणार आहे. गौरव स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. 15 धाव संख्येची अद्याप गरज आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी चिराग करतोय आपल्या टीम साठी. 10 चेंडू आणि 15 धाव संख्येची गरज. इथे काय करतोय, अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अजून एक सिंगल डबलच्या मदतीने खरं तर मैदानाच्या आतमध्ये धावफलक चांगला पाहायला मिळतोय. इथे धावा जर आपण पाहिल्या तर टोटल आता 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले धावफलक. 9 चेंडू आणि 14 धाव संख्येचं समीकरण. 9 चेंडू 14. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर ताकदवर आहेत. एक म्हणजे पेन तालुक्यातील, दुसरा खोपोली. इथे व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्राची धाव इथून येताना पाहायला मिळेल. या बॉल वरती, प्रत्येक बॉल वरती समीकरण चेंज होताना पाहायला मिळणार आहे. इथे आपण जर पाहिलं तर अजून एक व्हाईट बॉल, दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या धावा इथून खर्च करतायत गोलंदाज.
12 धावसंख्येची अद्यापही गरज, 9 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज, एखादा चौकार या मॅच मध्ये खूप काही सांगून जाणार आहे. 3 आपण जर चेंडू आतापर्यंत या षटकातील समाप्त झालेत. सुंदर फटका आणि या बॉल वरती 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. मोमेंटम 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वाशी संघ मात्र आज खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. इथे डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये, अजूनही मॅच संपलेली नाहीये. 7 बॉल 8 धावसंख्येची गरज. कित्येक संघाला आपण जिंकता हारताना पाहिलंय आणि हारणाऱ्या संघाला जिंकताना पाहिलंय. हाही बॉल चांगला आहे, या बॉल वरती सिंगल आले. आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 7 धावा. आता गोलंदाजी मार्ग वरती कुठला गोलंदाज वापरला जाईल पहा. आपण आता मैदानाच्या आतमध्ये कुणीही जायचं नाहीये, कारण आयोजकांच्या विशेष सूचना, प्रत्येक बॉल वरती आपण जर प्रत्येक षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये गेलात तर आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहा, संपूर्ण खेळाडू आपण वाशी टीम आपण डगआउट मध्ये बसा. महत्वाचा सामना आम्हाला देखील कळते, परंतु प्लीज सर्वांनी सहकार्य करा. 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्ग वरती अजय. इथे व्हाईट बॉल, व्हाईट साठी रिव्ह्यू उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 6 धावा. मॅच रंगात येऊ लागले. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा 1 धाव येताना पाहायला मिळेल. आणि धावफलक आपण जर पाहिलं तर आता जाऊन पोहोचले टोटल 38 च्या घरात. येणारे 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉल वरती 1 धाव इथून गोला करावी लागणार आहे, जोडावी लागणार आहे. 5 बॉल 5 धावा. इथे फटका फसलाय आणि फलंदाज ओयूटी आउट. चला नवीन बॅटर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय. अक्षयला आपण पाहतोय. इथे चांगला फटका. या बॉल वरती 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र आता विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम नितेश मंजुले पुरस्कृत परी चॅम्पियन खर तर वाशी संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 1 धावसंख्येची अद्याप गरज असेल या मॅच मध्ये. चला मॅच सुरू करा. इथे काय घडते आणि हा सामना जिंकलाय टीम नितेश मंजुले पुरस्कृत खर तर परी चॅम्पियन वाशी. सुपर 3 मध्ये हा संघ दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एका ट्रॉफीचा हकदार खर तर किंग ऑफ कुंभारली या टीमनं टॉस जिंकला आणि सर्वप्रथम बॅटिंग
चा निर्णय घेतलाय. आपण पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. आपण